तासच निघलोय आता, जरा पुढे जाऊया. काय वेगळंच फील व्हायला लागले. काय तू माझं डिप्रेशन आहेस. कुठल्याच गोष्टीत मन लागेना झाले असं तू लोणला आहेस. आम्हाला आमच्या रितेश देशमुख दिसलाय ते बघायला चाललोय मी आता. A single piece of paper cannot decide our future. रितेश नव्हता, ऋतिक रोशन होता. कॉप्या करून पण की नाही पेपर लिहिता आलं. काही 8 वाजता जाऊन त्या झेरॉक्स वाल्याकडे गेलोय. सर नको होतं भाऊ, बरोबर आहे तो मज्जा यायला. वातावरण जरा कसं तर झालंय. काय वेगळंच फील व्हायला लागले. काय कळेना झाले. असू दे, आंघोळ करतो आणि मग भेटतो. झालं आता, म्हणजे आंघोळ वगैरे पण झाली, सगळं झालं. फक्त आता म्हणजे कसं व्हायला लागले, 2-3 दिवस झालं लय असं एकटं वाटायला लागले. म्हणजे कसं कुठल्याच गोष्टीत मन लागेना झाले असं त्यांनी काहीतरी झाले. मग ते घरात बसून पण नको होतंय. मग तेच विचार केलो, आवडलो जरा इथं पाठीमागं एक कॉलेजमध्ये एक काम आहे माझं, ते एक काम करणार. आणि त्याच्यानंतर की नाही असंच आहे, असं कुठं तर बाहेर फिरायला जाणार. म्हणजे संध्याकाळच्या आधी येणार. म्हणजे कसं संध्याकाळी पण पप्पांचा पण बड्डे आहे, ते पण केक बिक आणि कट तेन करूया आपण. जरा मूडला व्यवस्थित करण्यासाठी जरा बाहेर जरा हिंडून फिरून यायला बरं म्हणून की नाही हे विचार केलोय. तरी बघूया विचारावर काय अंमल होत्या का नाही. मी जातोय की नाही बाहेर फिरायला हे तुम्हाला दाखवतच राहतो. आणि काय नाही बघ, पूर्ण म्हणजे असं हे होते की बाबा लाईफमध्ये की नाही एकदा असं वाटते की बाबा नाही आता काय, आता होऊ शकत नाही, आपण हरलोय असं ते होतंय. पण ते तेवढ्यापुरतं तेवढं असतंय. त्याच्यानंतर काय आपण आहे असं प्रयत्न करत राहायचं. जे होईल ते होईल. शेवटी आपल्या नशिबाचं कोण पण असं घेऊन जाऊ शकत नाही. जे नशिबात आहे ते असणारच. तरी पण असतंय थोडं काय नाही, जरा फिरून आले की नाही मूड फ्रेश होतोय. तर दाखवतो कुठं फिरतो ते. एवढंच, बाकीचं काही नाही. असं आता झाले त्या कॉलेजमधलं पण काम झालंय माझं. जे मला विचारायचं होतं तिथं जाऊन ते विचारून आलोय. आता असंच निघलोय आता, जरा पुढे जाऊया, बघूया. जयसिंगपूरकडे जायचं म्हणून लागलंय, तिकडे जातो आणि बघूया तिथं. म्हणजे ते सोन्याला ते थोडा वेळ भेटतो. मग त्याच्यापाशी जरा चेष्टा मस्करी केली की नाही मग जाता येते. म्हणजे असं थोडे हे होते, फ्रेश झाल्यासारखं होते. गावाला आमच्या रितेश देशमुख दिसलाय ते बघायला चाललोय मी आता. हे गाडी आहे, रितेश देशमुख दिसलाय ते बघायला चालू. हो गाई, कुठली ही सियाज, ही सियाज आहे की नाही, यामध्ये आहे म्हणत ते रितेश देशमुख. बघूया थांबा. चलिए जी. ऋतिक रोशन होता. कसला भारी रितेश देशमुख होता. रितेश कोण होता सांग. कोण होता रे? रितेश नव्हता, ऋतिक रोशन होता. कसला डेंजर रितेश देशमुख होता. तुला व्हिडिओ दाखवतो काय कसला होता. कॅन्सल करतात म्हणायचं. लाव तूच, लाव. तर झालं, घरातनं पण एकटं पडलेलो, मग बाहेर पडलेलो. मग आलो इथं मित्रांच्यात. बघा, ह्यो एक आहे, ह्यो आमचा कांडी एक आहे, ह्यो अभि एक आहे. असं म्हणजे थांबलोय सगळीजण. हॅलो, पण काय सांगू तुम्हाला, DOSE
काय असतं डच झालं आलोय वय कांडी एकटा असतोय डिप्रेशन मध्ये जातोय त्यावेळेसच तुझ्यापाशी काय येतोय तू काळाची गरज DOS काळाची गरज मोहनची गरज शोभाची गरज झाडपालाची गरज काय तू माझं डिप्रेशन आहेस मी माझं डिप्रेशन आहे तू माझं डिप्रेशन आहेस असं कसं मग कायम तसलं लोनलीनेस फील होताना मी तुझ्यापाशीच कसं काय येतोय कारण की तू लोणला आहेस लोणला आहे आता कुठं तर जायचं प्लॅन चालू आहे ते करतो प्लॅन आणि मग तुम्हाला बर तर काय वाढणं झालं तरी पण रोज खात आहे अवघड झालं की रे ए नाही जेव ए खोळाईस काय मी जेवून आलोय मग तेच जरा आलेलो इकडं मग कांडीच्या घरी आलो मग झालं आता बसलो इथं घरी पण कोण नाही मावशी पण गेल्या पार्लरला आणि सिद्धू पण कुठं बाहेर आहे तर बघायचं जेवतोय जेवून झाल्यानंतर एक थोडा वेळ फिरायचं आणि मग जायचं घरी सगळी तरी पण कॉप्या करून पण की नाही पेपर लिहिता आलं जानेवारी असते अरे मग काय विषय आहे काय नाही रे कसा आहे शेवटी पेपर आहे ते सिंगल पीस ऑफ पेपर कॅन नॉट डिसाइड आवर फ्युचर वाईट वाटतंय रे भावा सगळं होतं तरी पण काय करू शकलो नाही. भावा त्याचं दुःख वाटतंय मला काय नाही वाईट वाटत सकाळी 8 वाजता जाऊन त्या झेरॉक्स वाल्याकडे गेलोय त्याला फोन लावून नुसता धिंगाणा घालतोय बाबा दे म्हणून दे तरी पण उशीरच लावला त्याने एवढा उशीर करून तिकडे जाऊन चालायचं रे काय नाही आता कसं असतंय लाईफ मध्ये उतार चढाव येतच असतात कायमच तुला जर म्हणजे सगळ्या सोप्या गोष्टी जर भेटत गेल्या तर ही लाईफ मधला मजा तुझा निघून जाईल यातच तू जर स्ट्रगल करत राहिलास तर तू कायम फेल होत राहणार सर नको होतं बरोबर आहे तर मजा यायला एक नाही दोन ठीक आहे आता झाले सगळं म्हणजे जे काम करायचं तेवढं सगळं काम झालंय आता निवांत सगळेजण चिल मंडीमध्ये बसतात मला पण घरातून फोन आला आता घराकडे जायला लागते मला पण आता म्हणजे आता झालं देवेशच्या रूम मध्ये पण बसून की नाही थोडं चिलमंडी झाली आणि आता खाली चाललोय खाली येऊन काय काय सीन होते बघायचं आणि जायचं आहे परत मला घरी आणि जायचं आहे संध्याकाळी पप्पांचा बर्थडे आहे एकदम असं एकटं वाटायचं त्यामुळे की मी बॉईजच्या ह्याच्यामध्ये आलो मस्त वाटलं आता जाऊया बघूया का काय सीन आहे आता झालं तिथनं पण निघलो तर निघालोय दुसरीकडं ते झाल्यानंतर की नाही मग जाणार तिसरीकडं मग त्याच्यानंतर मग घराकडे जाणार आहे मी तुम्हाला आम्ही सांगणार नाही आम्ही कुठे चाललोय ते आम्ही सांगतो तुम्हाला तुम्ही येऊन धप्पा द्या की तेवढंच राहिले तर आलो आम्ही 5 जण चाललो तर आणि काय नाही बघू कुठे जातोय ते गेल्यानंतर मग तुम्हाला दाखवतो एवढ्या उशीर ना आला संदीपदा का रे एवढ्या उशीर 5 वाजता येतोयस ना रोज मग तुटल्याला कुठं रे तुटल्याला घरात कुठं पडवलं नाही काय आहे होते का तयार तुला तुटल्याला पाहिजे की पुढचं आहे की काय तुटलंय संदीपदा त्याला असं झाला आजचा पण दिवस संपला आणि मस्त एन्जॉय करून आलो लय एकटं पडाल तर त्यामुळं झालं ह्यो पण भाऊ पण मला चल म्हणलेला खरं तो पण गेलता कुठं दुसरीकडे फिरायला चल म्हणलेला पण की नाही माझं दुसरीकडे काम होतं त्यामुळे मी काही गेलो नाही पण झालं मज्जा करून आलो ह्याच्यापेक्षा जास्त हेच
गाणं मी सारखं म्हणायचो.